नमस्कार. नमस्कार. काही बाईच्या पुढील भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा विषय आपल्या खूप जवळचा आहे, अगदी आपला आहे. कारण का तो प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. आपल्या प्रत्येकाला उद्याबद्दल प्रचंड ओढ आहे, जिव्हाळा आहे, आपलेपण आहे. आपण आज मध्ये कमी जगतो आणि उद्याचा विचार जास्त करतो, कारण या उद्यामध्ये आशा लपलेली असते. अगदी आपल्यासाठी उद्या उजाडणार आहे ही सुद्धा आशाच आहे एक. आणि तो उद्या कसा असेल याबाबतची उत्सुकता माणसाचा खरं तर आज खाऊन टाकते. माणूस आजपेक्षाही उद्यासाठी जास्त जगत राहतो. कधी कधी हा उद्या फार संदिग्धता घेऊन येतो. तो प्रत्यक्ष येण्याआधी आपल्या कल्पनेत आधी साकारलेला असतो. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. आणि अशा वेळी आपण धाव घेतो ते भविष्य सांगणाऱ्या जाणकारांची. असं म्हणतात की तुमची जन्मपत्रिका हे तुमच्या मागील जन्माचे रिपोर्ट कार्ड आहे. ऑलरेडी त्यावर तुमचा रिपोर्ट म्हणजेच ग्रहमान छापून आलेले असतात. फक्त आपण मात्र त्या बाबतीत अनभिज्ञ असतो. अभ्यास केला तशीच जशी गुणपत्रिका तुम्हाला मिळणार हे जसं त्रिकालबाधी सत्य आहे, तितकंच तुमच्या कर्माचा लेखाजोखा म्हणजेच पूर्वसंचिताचा घेऊन तुमची जन्मपत्रिका तुमच्या जन्माबरोबर छापून येणार असते. आणि भगवद्गीताही हेच सांगते. माणूस जाताना काही नेत नाही, फक्त आपलं कर्म घेऊन जातो. आणि जन्माला येताना तेच पूर्वसंचित बरोबर घेऊन येतो. त्याच्या एकंदर जीवनासाठी ना त्याचे आई वडील, ना ईश्वर आणि ना समाज कोणीच जबाबदार नसतात. त्यामुळे तुझ्या वाट्यात जे कर्म आलेले आहे ते तू निर्हेतुकपणे कर, असं भगवंत गीतेत सांगून गेलेले. पण हा पणच आपल्याला या भविष्य जाणणाऱ्या लोकांकडे घेऊन जातो. तर चला आज यावर थोडी आपण चर्चा करूया. आज आपल्याकडे आलेले आहेत ज्योतिषाचार्य सौ संगीता सुनील देव. त्या स्वतः MSc स्टॅटिस्टिक्स आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांनी सिद्धांत ज्योतिष संस्था सांगली यांची भास्कराचार्य ही पदवी प्राप्त केलेली आहे. वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, मंत्रशास्त्र यामध्ये त्यांचे शिक्षण झालेले आहे. यशस्वी, गुरुवर्य, समाजभूषण, ज्योतिष मित्र यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ज्योतिष ओनामा, भाग्यदीप तसेच विविध दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. तर अशा ह्या सौ संगीता सुनील देव, खरं तर ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. त्यामुळे पुढचा संवाद किंवा ज्योतिषशास्त्राबद्दलची थोडीफार माहिती, चर्चा, गप्पांच्या माध्यमातून मी तिच्याकडनं आज काढून घेणार आहे. तर संगीता, तुझं या कार्यक्रमात स्वागत आहे. तर तुला माझा पहिला प्रश्न विचारते मी, की आपण म्हणतो की म्हणजे मी आता उल्लेख केला तसा की जन्मपत्रिका म्हणजे तुमचं मागील जन्मीचं रिपोर्ट कार्ड आहे. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे जाणणारी तू एक तज्ज्ञ म्हणून तुझं यात काय मत आहे? बरोबर आहे. रिपोर्ट कार्ड हा शब्द वापरला असते, अगदी सर्वसामान्यांना समजण्याजोगा शब्द आहे. ते खरंच आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या काही पत्रिका ज्या यायच्या पुस्तक टाईप मध्ये जे लिहून यायचं त्याच्यामध्ये तसंच लिहायचं पूर्वगत जन्मीच्या कर्मानुसार. आता आपल्या हातात असं नाहीये की अमुक घरामध्ये की अमुक ह्यांच्या पोटी या घरामध्येच आपला जन्म व्हावा, हे काही आपल्या हातात नाही. हे आपल्याला जे मिळतं ते आपलं पूर्वजन्मीचं संचितच असतं. आणि त्यानुसार त्या त्या परिस्थितीमध्ये, त्या त्या संस्कारामध्ये, त्या त्या वातावरणात आपल्या वाढ होण्याची किंवा आपल्या जन्म घेण्याचा योग होतो. तो जन्म घेण्याचा योग येतो. मग म्हणजे प्रत्येकाला जरी खूप इच्छा असली की मला अमुक ठिकाणी जन्म मिळावा, तर तसं होतच असं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्म आणि मृत्यू याचं ठिकाण सुद्धा आपण जन्माला यायच्या आधीच फिक्स करून आलेलो असतो. आणि खरंच आहे, म्हणजे हे तुमच्या जीवनातल्या साऱ्या कर्माचं सार
तुम्ही शेवटी तेच. तुमच्या हा. पुढच्या ह्याच्यासाठी आणि उपयोगी दुसरी पडतं. गोष्ट म्हणजे ते नुसतं रिपोर्ट कार्ड आहे तसं हे गतजन्मीचं आहे, तसंच पुढील जन्मासाठी सुद्धा आहे. आणि त्याचा वापर म्हणजे हा कसा होतो, ज्योतिषांना एक्सरे प्रमाणे होतो. जसे डॉक्टर लोक एक्सरे मध्ये पाहतात, तर त्याचप्रमाणे एखादा जातक जेव्हा प्रश्न घेऊन येतो तेव्हा त्या जातकाशी निगडीत, त्या प्रश्नाशी निगडीत जे काही आहे त्या लग्न कुंडलीमध्ये, त्या पत्रिकेमध्ये आम्हाला पाहता येतं, वाचता येतं. हा, आता हे कसं आहे, तुमचा म्हणजे त्यामध्ये किती अभ्यास आहे त्यानुसार हे फलित वर्तवणं पुढं मागं होऊ शकतं. हा, पुढं मागं होऊ शकतं. हा बाबा, म्हणजे कसं एखादा जाणकार म्हणजे कसं एक्सरे समोर आला की त्याला 1 मिनिटात त्याचं डायग्नोसिस करू शकतो, डायग्नोसिस करू शकेल. दुसऱ्याला थोडा वेळ लागेल, तिसऱ्याचं कदाचित चुकू शकतं. असं जसं डॉक्टरांच्या बाबतीत आहे तसंच ज्योतिषांच्या बाबतीत आहे. त्यांचा अभ्यास किती आहे हे त्यावरती डिपेंड राहतं. फलित आता तसं जर बघितलं तर ज्योतिष हा शास्त्र हा जो विषय आहे हा दृश्य विषय आहे. म्हणजे आपल्याला सगळं दिसत असतं. म्हणजे हे कुठलंही म्हणजे भाकीत आहे, म्हणजे अननोन आहे असं नाही. आता तुम्हाला शनी ग्रह दिसतोय, गुरु ग्रह दिसतोय, सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, हे सर्व काही दिसतंय आणि दिसणार आहे. फक्त कसं आहे की ह्या भ्रमणांचा, हे ग्रह जे फिरत असतात, ह्या भ्रमणांचा उपयोग किंवा ह्या भ्रमणांचा परिणाम काय होतो हे फक्त अनुभवाने आपल्या वेदांमधून आलेल्या हे आहे, अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्राचं जे आहे हे वेदांगाची जी 6 अंग आहे त्यातलं सर्वात मुख्य अंग हे ज्योतिषशास्त्र मानलेलं आहे. तर त्या वेदांग म्हणजे या वेद काळापासून आलेलं अनुभव सिद्ध असं आहे आणि हे वर्तवणं ह्याला फलित ज्योतिषशास्त्र असं म्हणतात. बर, असं आहे की मी आता तुझी ओळख करून देताना तू संख्याशास्त्रामध्ये MSc झालेली आहे, म्हणजे मास्टर डिग्री तिने स्टॅटिस्टिक्स मध्ये घेतलेली आहे. तर म्हणजे याचा आणि ह्या ज्योतिषशास्त्रात पण अंकशास्त्र येत आहे ना, म्हणजे असं काही तू ठरवून हे केलेलं होतंस का, काही हे झालेलं आहे किंवा तुझ्यात अशी काही तुला अशी जाणवली का की माझ्यात ही पॉवर आहे आणि म्हणून मी हे क्षेत्र निवडताना ह्याची म्हणजे संख्याशास्त्राची मला मदत होईल, अशा काही अँगलनी तू हे निवडलंस का? तसं ज्यावेळेस माझं MSc झालं किंवा MSc मी करत होते त्यावेळेला आपल्याला ज्योतिषी बनायचं आहे हे कुठल्याही अँगलनी ठरवलेलं नव्हतं आणि कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं. हा बाबा आपलं MSc झालं आहे आणि त्यामध्ये आपण लेक्चररशिप करायची, कॉलेजमध्ये जायचं, कुठे अजून ठिकाणी नोकरी करायची, डोक्यामध्ये एवढा एकच विचार होता. हा, पण कसं झालं, माझे वडील स्वतः ज्योतिषी असल्या कारणाने त्यांची पुस्तकं घरामध्ये होती बरीचशी आणि एक आवड म्हणून मी मधून अजून ती पुस्तकं वाचत असायची आणि त्याच्यामध्ये थोडासा एक छंद म्हणा असं ते ज्योतिषशास्त्राबद्दल होतं. पण आतूनही तुला कधीतरी वाटलं असेल ना की म्हणजे तू त्या विषयाच्या जास्त जवळ जायची, म्हणजे घरात तुला बहीण भावंड पण होतीच की, त्यांनी कधी ह्या विषयात म्हणजे रस दाखवला नाही जेवढा तू दाखवला? हा, तेच ना. मग कसं झालं, लहान असताना आहे ना मला सगळेजण असं म्हणायचे की हा बाबा, बाबा कसं सांगतात सांग, म्हटलं की मी सांगत सुटायची. म्हणजे ते फक्त अनुकरण होतं, म्हणजे ते कसं करतात, ते कसं सांगतात तसं फक्त मी अनुकरण करायचा प्रयत्न करत होते. हा, मग त्यातून असंही झालं की हा, मग त्यांच्याकडे ते कसं सांगतात हे बघण्याची जी थोडस त्यांच्याकडे जास्त ह्याच्याने बघण्याची सवय लागली. पण ज्योतिषी आपल्याला व्हायचं हे कधीच डोक्यात नव्हतं. याला दुसरी गोष्ट अशी की आमच्या आईला हे फारसं आवडत नव्हतं, त्यामुळं कधी असा विचार मनातच आला नाही. पण
काही म्हणतात की योग असतात हं. ते बरोबर ते त्या तू दिशेलाच म्हणजे घेऊन इथं जातात. तुला तुझंही भविष्य माहित नव्हतं की मी काय होईल. नाही, नाही. मला आणि पण तुझ्याकडे आज काहीही प्रश्न माहित घेऊन नाही. येणारे मात्र हां. आमच्या मुलांचं हे काय आहे ते भविष्य विचार. तेच ना. पण म्हणले की या बाबतीत स्वतःही आपण किती हां, कधी अनभिज्ञ कधी असतो. पत्रिका आपली दाखवण्याची कधी वेळच वेळच आली आलेली नव्हती. नव्हती. आणि त्याच्या आणि वडील अकाली गेल्या कारणाने हं. त्यामुळं सगळंच ते दुसऱ्या मागं कुणाला विचारायचं वगैरे असं कधी डोक्यातही बरोबर. आलं नाही. बरोबर. आणि पण नंतर 2000 साली मात्र काय झालं, हं. आमच्या शेजारी हं. एक जण राहायला आले हं. आणि त्यांनी हे सिद्धांत ज्योतिष संस्था सांगलीचे हं. क्लासेस आपले भोसरीमध्ये होतात, जवळच होतात, हं. तर मी क्लास करणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून तू आणि त्यांनी क्लास सुरू केल्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी क्लास सुरू केला बरं. आणि ते जायला सुरुवात केली. आणि मला तसं काही म्हणजे असं वाटलं आपण क्लास वाटलं. जॉईन करावा, आपण पण वाटलं. शिकावं हं. असं काही वाटलं नाही. पण एक दिवस आहे ना, मी माझी पत्रिका घेऊन जेव्हा गुरुजींकडे गेले की मला क्लासेससाठी, हं. तर मी जवळजवळ 15 वर्ष मॅथ्सचे क्लास घेत होते, इंजिनिअरिंगचं आणि डिग्री डिप्लोमाचं मॅथमॅटिक्सचे क्लास घेत होते. तर माझ्या डोक्यात असं विचार होता की हा बाबा आपण कुठेतरी क्लास घ्यायसाठी जागा घ्यावी आणि क्लासेस सुरू करावे असं एक विचार होता. म्हणून मग गुरुजींना मी विचारायला जेव्हा गेले तेव्हा गुरुजी म्हटले, अरे तुम्ही क्लासेसच्या वगैरे कशाला विचार करता, त्याच्यापेक्षा तुमच्या पत्रिकेमध्ये ज्योतिष शिकण्याचे योग उत्तम आहेत, तर तुम्ही ज्योतिष शिका, माझ्याकडे शिका. मग तरी सुद्धा फारसा काही विचार नाही झाला. पण शेवटी ते गुरुजी वाचासिद्धी उत्तम असल्या कारणाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी सहज म्हणून परीक्षा दिली आणि त्याचा गुरुजींच्या आशीर्वादाने आणि आमच्या वडिलांच्या पुण्याईने म्हणा त्याच्यामध्ये नंबर आला. आणि नंबर आल्यानंतर ही बातमी जेव्हा पेपरला आली तेव्हा मला ओळखणारे आधी क्लासेसच्या संदर्भात बरेच विद्यार्थी होते आणि त्यांना आनंद झाला की अरे आपलेच मॅडम आहेत, आपलेच सर आहेत आणि ते ज्योतिषी झालेले आहेत. आणि एक वेळ असं झालं की माझ्याकडं क्लासचे विद्यार्थी पण बसलेले असायचे आणि विचारायला असलेले लोक पण असले. त्यामुळं मी ठरवून नाही तर येणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांमुळे, जातकांमुळे मी ज्योतिषी बनले असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुला तुझ्या या शिक्षणाचा खूप चांगला उपयोग ह्याच्यात झाला असेल ना. बरोबर, तू म्हणतेस ते बरोबर आहे. कारण कसं मॅथ्स मी जवळजवळ 15 वर्ष शिकवत असल्या कारणाने प्रत्येक प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमसाठी असणारं सूत्र हे परफेक्ट केलं तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हे जे लॉजिक आहे म्हणजे कसं आहे, थिंक मॅथमॅटिकली अँड सॉल्व्ह लॉजिकली, हा जो आहे तोच जे आहे ते मी प्रत्येक पत्रिका प्रत्येक प्रश्न हा मला मॅथ्स मधल्या प्रॉब्लेम सारखाच वाटायचा. आणि मग इथं कसं व्हायचं, वी आर थिंकिंग ॲज अ ॲस्ट्रॉलॉजिकली अँड अप्लाइंग ॲज अ लॉजिकली. त्याच्यामुळं ॲस्ट्रॉलॉजिकली विचार करून लॉजिक देऊन समोरच्याची मनस्थिती, त्याची परिस्थिती हे विचारात घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी मात्र कसं म्हणजे तो येणारी व्यक्ती ही आपण थोडी आधी अभ्यास आता उगाच एखादी व्यक्ती आली आणि तिची काही कपॅसिटी नाही, तू वाहन योग आहे, तू ऑडी घेशील असं जर सांगून चालणार नाही. त्यामुळं त्या व्यक्तीचा पण विचार करायला पाहिजे. आणि हे जे आहे ना, म्हणजे आता बेसिकली स्टॅटिस्टिक्स मध्ये काय आहे, डाटा कलेक्ट करणे, टेस्ट करणे अँड देन कन्क्लुजन, सेम वे. तसंच इथं पण असायचं. म्हणजे मी तो डाटा जो असायचा तो कलेक्ट करायचा, त्याच्यावरती आपलं करून कन्क्लुजन द्यायची. त्यामुळे ते आणि
तसा विचार केला हं. तर मी कधीही कुठेही बोर्ड लावला नाही, कधी ऍडव्हर्टाईज केली नाही, कुठं काही पब्लिसिटी हा, आणि काही आलेले काही अनुभव नाही. यात आणि मुळात त्यामुळे काय- सांगितलं हं. ना, लोकांनी मला ज्योतिषी बनवलं, बनवलेलं. मी आपण ज्योतिषी झाली. झालेली नाही नाही कारण का अनुभव आले की मी म्हणलं की ही माउथ पब्लिसिटी आहे. कोणी म्हणजे वेगळं त्याच्यासाठी तुला काही करावं लागलं नाही आणि बऱ्याच जणांना त्याचे अनुभव आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. बरं मी तुला असं म्हणते की भविष्य जाणून घेण्यामागे माणसाची भूमिका काय असावी असं तुला एक जाणकार ह्या विषयातली जाणकार म्हणून वाटतं. भूमिका काय असावी की एक म्हणजे असं आहे की काही गोष्टी होणार आहेत त्या अटळ आहेत, त्या चुकणार नाहीये. तेव्हा तू जेव्हा सांगतेस तेव्हा समोरच्या व्यक्तीची तू म्हणालीस की मनस्थिती परिस्थिती बघते, पण त्याची भूमिका पण मी जर ही गोष्ट सांगितली तर तो कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होईल किंवा तो कशात हे होईल ट्रान्स होईल हे तू तू म्हणतीस ते बरोबर आहे. हं? कसं होतं, पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न जो विचारणारे जे जातक आहे त्याची या शास्त्रावरती पूर्णपणे श्रद्धा आहे असायला काही पाहिजे. नाही. बरोबर बरोबर. ते एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्या व्यक्तीला विचारतो म्हणजे तो माझ्याकडे आला तर त्याची माझ्यावरती श्रद्धा तेवढी असायला पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. हा मी दुसरा भाग कसा माहितीये का, त्याचा तो प्रश्न जो आहे हा तेवढ्याच निकटीचा असायला पाहिजे. बरोबर आहे. निगड तुमची गरज म्हणजे की तेवढा म्हणजे की त्याची इंटेन्सिटी सुद्धा तेवढी खरंच त्याच्या आयुष्यावर काही परिणाम करणारी उगाचच आपलं कुतूहल आहे आणि गंमत म्हणून असे येतात किंवा एखादी परीक्षा त्या बाईंना काय कळतंय की परीक्षा बघण्यासाठी म्हणून ते खूप प्रकारची लोक अशा याच्यात भेटतेच की अशा पद्धतीच्या ज्योतिषांकडे येऊ नये असं मला वाटतं. जिची श्रद्धा आहे त्यांनी यावं आणि त्यांना खरंच हे खूप सुंदर मार्गदर्शक ठरू शकतं. ज्याप्रमाणे गुगल मॅप जेव्हा यूज करतो आपल्याला रोडचं काहीच माहित नसतं, लेफ्ट राईट करत आपण रस्ते क्रॉस करत जातो, आपल्याला जे पाहिजे ते डेस्टिनेशन आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने हे करण्यासाठी जसं गुगल मॅप वर्कआउट करतो तसंच त्या आयुष्याच्या आपल्या जीवनपट पुढे जाण्यासाठी ज्योतिष हा मार्गदर्शक ठरू शकतो. पण त्यासाठी तुमचा विश्वास असायला पाहिजे. तुमच्या ह्याच्यावर अगदीच तेवढा विश्वास असायला बरोबर आहे अगदी हे तू म्हणतेस ते. असंही हे मला अजून एक विचारायचं तुला की असं म्हणतात की समय से पहले किंवा वक्त से पहले और नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता. तर तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? नाही, हा थोडा तसा गमतीचाच भाग आहे. पण कसं होतं माहितीये का, जनरली ज्या वेळेस योग असतात त्यावेळेस ज्योतिषाकडे जायची बुद्धी विचारावं असं वाटतं, तोपर्यंत विचारावं असं वाटत नाही. आम्ही बऱ्याच वेळेला बघतो की एक जण माझ्याकडे असंच नाशिकमधनं आला होता. त्याचा लग्नाचा प्रश्न होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मॅडम मी जवळजवळ 100 मुली बघितलेल्या आहेत आणि मला रंगाने गोरीच पाहिजे आहे. तर मी त्याला पत्रिका बघितली, अभ्यासली. त्याचा योग तर चालू होता. मी म्हटले बघ तुझा आता योग तर चालू आहे पण तू 1000 जरी बघितल्यास तरी तुला गोरी मिळणार नाही. हे तुझ्या पत्रिकेतले योग आहेत, हे तू ऍक्सेप्ट कर, तुझं लग्न ठरेल. आणि गुरुजींच्या आशीर्वादाने म्हणा काही म्हणा त्याचं 15 दिवसात लग्न केलं. मग त्याला ते म्हणून नाही, आपली पत्रिका ही जी आहे तर ती मला असं वाटतं की त्यामुळे ज्योतिष सगळ्यांनी शिकावं. थोडाफार आपल्याला अंदाज येईल की मला कसं वागलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं थोडस ऍक्सेप्टन्स जो आहे तो. येस, मलाही हेच म्हणायचंय की ऍक्सेप्टन्स नाही आता हे मला मिळणार नाहीये, मग मी आता त्याच्या मागे धावायची. आपण दुसरीकडे तुम्ही स्वतः ह्याच्यापेक्षा मला हे केलं तर फायदा. अशा पद्धतीचं जे आहे हा इथं उपयोग होऊ शकतो. म्हणजे समय के पहिले जरी नसलं तरी देखील कसा तो समय जो आहे, तो वेळ जो आहे यायची वाट कशा पद्धतीत करायचा येण्याची वाट बघा तुम्ही.
तशा पद्धतीत आपल्याला व्यतीत करायचं आहे हं. हे चांगल्या आपल्याला मार्गे कळतं. त्याला एक हां. चांगला तुम्ही हे Yes. देऊ शकता, दिशा देऊ शकता तुमच्या वेळेला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येऊ करता शकते. येईल. हां. बरोबर या आहे. अगदीच चांगली गाईडलाईन कष्ट- तुम्हाला हां. मिळू शकते या भविष्याच्या तेच ह्याच्यात ना. की हा बाबा ही नाही तर तुम्ही म्हणजे हे माझ्याकडे नाहीये तर तुला दुसरं काहीतरी त्याच्या बदल्यात मिळतंय तेच ना. तर तुम्ही त्याच्यावर तुम्हाला फोकस करता येऊ शकतो. येऊ एक शकतो. उत्तम चांगली गाईडलाईन की जेणेकरून की तुमची निगेटिव्हिटी न मिळण्याच्या ह्याच्यातली कमी व्हायला ह्या ह्याच्यातून मदत होते, हो की नाही. आता मला अजून एक सांगशील की तुम्ही जेव्हा ज्योतिषशास्त्र आम्ही जेव्हा विचारायला येतो तर तुम्ही काही उपाय सांगता, तर हे उपाय करताना खरंच परिस्थितीत बदल होतो का? ती गोष्ट स्वीकारण्याची तुमची हे वाटते, ताकद वाटते किंवा मला असंच विचारायचं की तुमचे काही काही वेळेला असं होतं की म्हणजे मी सुद्धा प्रत्यक्ष खूपदा असं काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत की कोणी काही सांगितलं आणि मी केलं तर मला काही ती गोष्ट अशी काही लगेच मिळाली वगैरे असं काही नाहीये. पण हळूहळू माझी मानसिकता अशी होत गेली की चला ओके आहे ना आता आपल्या ह्याच्यात, मी हे करून कंटाळे त्यापेक्षा ही गोष्ट माझ्या वाट्याला आली, नशिबात आहे ना ती मी स्वीकारते. स्वीकारणं मला जास्त सोपं वाटायला लागलं. म्हणजे उपाय करण्यापेक्षा उपाय हे कोणत्या पद्धतीचे आहेत ह्याच्यावरती पण अवलंबून आहे. आता माझा ते मंत्रशास्त्राचा पण अभ्यास झालेला आहे. तर ऍक्च्युली आपण काय करतो, उपाय करतो म्हणजे आपण ती गोष्ट घडण्यासाठी पॉझिटिव्हिटी तयार करतो. बरोबर. उपाय करतो म्हणजे पॉझिटिव्हिटी तयार करतो, वातावरण तयार वातावरण तयार करतो. म्हणजेच काय तर आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा आहे म्हणजे तुम्ही काय करता, तो ठराविक नंबरच फिरवता. बरोबर. हे जे प्रोसिजर आहे म्हणजे तो ठराविक नंबर फिरवणे. बरोबर. हा काय झाला, त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी केलेला उपाय, साधण्यासाठी केलेला एक उपाय. त्याच पद्धतीने आपली जी म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्याच्याशी ती आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती मॅच केली जाते. आता मला आणि म्हणजे आमच्या गुरुजींनीच सांगितलं की त्यांचीच अशी शिकवण असायची की कुणालाही भीती वाटेल, घाबरतील आणि खूप खर्चिक असेल असे उपाय कधीही सुचवायचे नाही. जेणेकरून त्या व्यक्तीचं समाधान व्हावं, त्यांना आनंद वाटावा, अशा पद्धतीतच म्हणजे तुम्ही सांगताना त्या पद्धतीने त्यांना सांगा. उपाय सुद्धा खर्चिक जास्त असू नये. मग आता ह्याच्यामध्ये आहे ना, मग आम्ही जे उपाय सांगतो तर ते बरेचसे उपाय जे आहेत हे मंत्रांशी संबंधितच आहेत. आपल्या वेदांमधली जी प्रत्येक मंत्र जी आहेत असं म्हटलेलंच आहे प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. ते त्या पद्धतीने त्याचे व्हायब्रेशन्स हे देतच. साधं गणपती स्तोत्र जे आहे, आता प्रत्येक स्तोत्राच्या नंतर जी फलश्रुती दिलेली आहे ती फलश्रुती म्हणजे काय आहे ते तुम्ही म्हणजे त्या गोष्टी ते केलं तर तुम्हाला ते मिळणार. गणपती स्तोत्रामध्ये काय आहे फलश्रुती, विद्यार्थी लभते विद्या. म्हणजे तुम्ही ते स्तोत्र विद्यार्थ्यांनी जर शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून प्राप्त होईल. तशा पद्धतीत जे उपाय जे सांगितले जातात हे तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थिती कुठली तारक मारक आहे त्याचा विचार करून त्या ग्रहांशी संबंधित उपाय हे सांगितले जातात. आता मंगळ जर निगेटिव्ह असेल तर मंगळासाठी आम्ही गणपती सांगतो, मारुतीची सांगतो उपासना की जेणेकरून ती तीव्रता ही कमी होते, निगेटिव्हिटी कमी होते. काय होतं, मंगळ वीक असेल किंवा जास्त पॉवरफुल असेल तर दोन्ही घातक ठरतात. वीक असेल तर घाबरटपणा येतो आणि मंगळ स्ट्रॉंग असेल तर नको तिथं धाडस केलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा कंट्रोल मध्ये करता येतील त्याच्यासाठी उपासना उपयोगी येते. उपासनेमध्ये बरेचसे प्रकार आहेत. तो विषय फार मोठा होतो. फक्त एवढंच मी सांगते की ह्या उपायांनी त्या म्हणजे ग्रहांची किंवा त्या निगेटिव्हिटीची तीव्रता आपल्याला कमी करता येऊ शकते आणि ती गोष्ट साध्य करण्यासाठी जी पॉझिटिव्हिटी आहे ती वाढवते. त्यामुळे ते उपाय करणं हे
जास्त चांगलं चांगलं आहे. आणि शेवटी फक्त तुमचं श्रद्धेने तुमच्या- करा. हा आणि तुमचं तुमच्यापाशीच आहे, म्हणजे तुम्ही कसं करताय तेच ते तसंच म्हणतात ना. तुम्हाला ते रिझल्ट मिळणार आहे. अक्षरशः म्हणजे एक मंत्र आहे, मी बऱ्याच वेळेला नोकरी लागावी म्हणून लय केलेलं. सांगत असते. हं. तर काही जणांना आहे ना तो मंत्र म्हटल्यानंतर 3 ते 5 दिवसात नोकरी लागलेली आहे. बर बर. आणि मी असेही सांगते की तुमचं नोकरी लागली ना मग बंद करा, म्हणू नका बरं. म्हणू नका. म्हणजे असं आहे की म्हणजे काही मंत्र जे आहेत हे तात्कालिक कारणांसाठी वापरले वापरले जातात, जातात. त्या पद्धतीनेच वापरले वापरावे. आणि ह्याच्यासाठी पण ते जाणकारांकडे जाणकारांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे, कारण का आजकाल YouTubeवरती हा, फार आणि आजकाल हा बिझनेस दिशाभूल झालेला आहे. होते. हो, आणि दिशाभूल. अर्धवट ज्ञान असतं ते, ज्ञान. अर्धवट ज्ञान ज्ञान असतं. असतं. माझ्याकडे तर इतके रोज येतात ना की मॅडम आम्ही युट्यूबवरती असं बघितलं तसं बघितलं, आता हे कसं करायचं, हा आता हे केलंय. आता एक जणीने असंच केलं, हनुमान चालिसाचा तुम्ही इतका पाठ करा म्हणून सांगितलं, मग तिने पंचमुखी हनुमान. आणि मग नंतर दुसऱ्या युट्यूबला बघितलं की घरामध्ये मारुतीचा फोटो ठेवू नये. म्हणजे युट्यूबच्या एका ह्याच्यामध्ये असं सांगितलं. पण हे सगळं म्हणजे प्रत्येक व्यक्तिगणी म्हणजे रास जरी सारखी असली तुमची तरी, किंवा नक्षत्र हे सगळं जरी बदल, पण प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे त्या जन्म पत्रिकेतल्या त्या काय म्हणतात ते आकडेमोड जी आहे किंवा ती ग्रहांची स्थिती आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं ते हे बदलतं ना. म्हणजे कारण का हे सगळं ढोबळ सांगतात युट्यूब वगैरे सारखे या ठिकाणी. काय आहे, एक रास घेतात त्याच्यावर काय चांगलं वाईट जे काय बोलायचं ते बोलतात, पण व्यक्तिगणी ही गोष्ट बदलतीये. तसं जर बघितलं ना आपलं जे ज्योतिषशास्त्र भारतीय हिंदू जे आहे ते अतिशय प्रगत आहे. आता याच्यामध्ये काय आहे, 12 राशी आहे. 12 राशी आहेत, त्याच्यामध्ये 27 नक्षत्र आहे. 27 नक्षत्रांमध्ये 4 पद आहेत. प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण, त्याला आपण चरण म्हणतो. प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण आहेत. त्या चरणांचे स्वामी आहेत परत. आणि हे आहे परत कसं असतं, आपण जी जन्मवेळ जी म्हणतो, जन्मवेळेला जे महत्व देतो, ती जी जन्मवेळ आहे ती म्हणजे आपल्याला लग्न कुंडली काढण्यासाठी उपयोगी येते. लग्न ही संज्ञा आहे, लग्न आणि विवाहाचा काही संबंध नाही. ज्या वेळेला पूर्व क्षितिजावरती आपला जन्म होत असतो तेव्हा जी रास उगवत असते ती रास पहिल्या घरात केलेली कुंडली, आणि तो कालावधी आहे ना हा जेमतेम 2 तासाचा असतो. म्हणजे लग्नाचा आणि ह्याचा विवाहाचा काही संबंध नाही. मी सुद्धा ते लग्नस्थानी ते वाचलेलं आहे. मला काय वाटतं की लग्न म्हणजे प्रॉपर विवाह काही संबंध नाही. लग्न म्हणजे कसं, जन्माच्या वेळेला जी पूर्व क्षितिजावरती जी रास उगवत असते ती पहिल्या घरात केलेली बनवलेली कुंडली. आणि जिथं चंद्र लिहिलेला असतो तो अंक, ती म्हणजे आपली राशी कुंडली. आता समजा तुझ्या पत्रिकेत 2 अंकात चंद्र आहे, याचा अर्थ वृषभ रास. एखाद्याच्या पत्रिकेत 3 अंकात असं सांगतात ना की ते चंद्र ह्याच्याप्रमाणे बघ, आम्ही सांगतोय आजचं जे काही भविष्य सांगतो ते. आपण तेच की म्हणून आपलं जे काही असतं येतं म्हणजे भविष्य जे विचारतात त्याच्यामध्ये कधी कधी जुळून कधीच काही येत नाही. याला कारण हेच असतं की लग्न कुंडली वेगळी असती आणि चंद्र राशी कुंडली वेगळी असती. त्याच्यामध्ये फक्त कसं एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. प्रत्येकाचं शेवटी म्हणलं नशीब आहे आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी हा अशा पद्धतीने केला जातो. डिटेल मध्ये म्हणजे की तुमची पत्रिकाच पाहिजे तुम्हाला. अक्षरशः षष्ठांशामध्ये 30 सेकंदाला कुंडली बदलते. पण फरक पडतो. म्हणजे ती 12 ही स्थानं अत्यंत महत्वाची आहेत. प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. प्रत्येक बरोबर हो की नाही. 12 ही घरं 12 मी अजून आता हे आपण शेवटाकडे आलेले, कारण का हा विषय इतका मोठा आणि गहन आहे ना की मला नाही वाटत दिवस सुद्धा पुरेल ह्या गोष्टीला. मला असं तुला एक विचारायचंय, भवितव्य जाणणं म्हणजे खरं तर तिसरी दृष्टीच आहे. म्हणजे संजयला जशी तिसरी दृष्टी युद्ध बघताना जाणवली की दिसत होतं त्याला समोर काय चाललंय, तुम्हाला असं दिसतं का ग खरोखर की
आता ह्यांच्या ह्याच्यात काय होणार आहे का साधारण तुम्ही अंदाज बांधून घटनेचे अंदाज बांधता आणि तुम्ही नमूद करता ते कशा म्हणजे कसं हे करता. आणि जेव्हा आता ती दृष्टी तुम्ही बाहेरच्या लोकांवर जेव्हा टाकता तेव्हा तुम्ही त्यांच्या घटना सहज सांगू शकता, पण कधीतरी तुम्ही स्वतःकडे बघता तेव्हा तुम्हाला काय त्रास पण आहे हे सगळंच आहे म्हणजे तू प्लस म्हणतीस ते बरोबर आहे. पण ह्या गोष्टीसाठी म्हणूनच मला असं वाटतं की सर्वांनी ज्योतिष शिकावं. याला कारण म्हणजे काय आहे तर म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्रास वाटून घेतला जात नाही त्यामध्ये. आता कसं होतं, बाबा ही गोष्ट नाही झाली, आपल्याला माहित असतं ना, नाही ती होणार नाहीच आहे, ही गोष्ट. त्यामुळे त्या गोष्टीचा जो त्रास असतो ना तो कमी होतो. काही जणांच्याकडे जेलसी पण येतो की अरे त्याच्या बाबतीत हे झालं, ह्याच्या बाबतीत हे झालं, माझ्या बाबतीत नाही झालं. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण अभ्यासलेल्या असतात त्यावेळेस ह्या गोष्टी असं वाटतच नाही, ते त्याचं नशीब होतं म्हणून ते त्याला मिळालं, तेच माझं नशीब आहे त्यामुळे ते मला तसंच मिळेल असं नाही. हा जो ऍक्सेप्टन्स आहे ना तो त्याच्यामुळे. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ऍक्सेप्ट अँड निग्लेक्ट त्यामुळं कसं होतं, टू बी फ्रँक, एक प्रकारचं एक समाधान, शांतता आणि मला एवढंच आहे, माझ्यापाशी हे एवढंच आहे आणि मला या समाधानी राहिलं पाहिजे हे तुम्हाला जमून जातं. आणि जरी कळलं तरी त्याचा त्रास वाटत नाही. आणि मग त्याच्यासाठी मग आपण काय पावलं उचलली पाहिजे किंवा मग आपण त्याच्यासाठी काय उपासना केली पाहिजे ह्याचा थोडस सहकार्य स्वतःला शांत ठेवण्यासाठी. म्हणजे आता कसं माहिती का, आता बाबा आपल्याला एखाद्याला आपण सांगितलं की तुला हा पिरियड आर्थिक दृष्टिकोनाचा अडचणीचा, म्हणजे तो काय करेल त्या पिरियड मध्ये खर्च करताना जपून विचार करेल, व्यवहार करतानाच एकंदर त्यावेळेस विचार करेल, मोठी उडी घेणार नाही. बरोबर. तो पिरियड जो आहे तो तेवढा क्रुशियल असतो, तो गेला की परत नॉर्मल तुमचं आयुष्य. तशाच पद्धतीने हा जो आहे ना ऍक्सेप्ट अँड निग्लेक्ट हा प्रकार जो आहे तो छान अंगवळणी पडला असंही छान जमून जातो. पण आपल्या भोवताली म्हणजे अगदी आपली जेव्हा जवळची जी माणसं आहेत त्यांच्या बाबतीतही तुम्हाला 2-4 गोष्टी जेव्हा कळत असतीलच ना तेव्हाही चांगलं असेल तेव्हा तुम्ही आनंदीच, पण आपल्या परिवारातल्या लोकांसाठी तर तोही त्रास वाटत असेल ना, काही 4 गोष्टी कळल्या की ह्यांच्या बाबतीत आपल्याला. ते म्हणतीस तसं ते बरोबर आहे. सुरुवातीला काही वर्ष मला अशा गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे एखादा जातक खूप काही क्रिटिकल प्रश्न विचारून गेला तर देखील मला ते थोडस हुरहुरल्यासारखं जायचं व्हायचं. पण याच्यासाठी आहे ना ज्योतिषांना सुद्धा त्यांची उपासना ही महत्वाची ठरते. त्यांची पण नित्य उपासना ही पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला नुसतं हे करा ते करा ते करा असं सांगून चालत नाही. तर ते स्वतः सुद्धा तेवढं केलं पाहिजे. आणि ती उपासना जी आहे ती अशा प्रसंगी फेस कसं करायचं हे तुम्हाला त्याच्यात उपयोगी पडते. म्हणजे बाबा त्या पुढच्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण हिंट द्यायची की नाही हे असं घडणार आहे बाबा, तू कशा पद्धतीत राहा, हे थोडस समजून. पण टोटली निगेटिव्ह तुम्ही काही असं सांगत नाही कधी, म्हणजे कुठलेच ज्योतिषी असं सांगत काही त्यांना म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे किंवा तो तुमच्या शास्त्राचा नियम आहे का? आता कसं झालं तू म्हणतीस ना ते बरोबर आहे. आता एक जणांनी काय केलं, कॉम्प्युटर मधली पत्रिका काढली आणि माझ्याकडे धावत घेऊन आला, मॅडम हे बघा म्हटलं माझ्याकडं ह्याच्यामध्ये लिहिलंय 42व्या वर्षी तुम्हाला हार्ट अटॅक येईल आणि माझं वय 42 आहे. आता मी काय करू? म्हणजे ते वाचून नसणारा अटॅक त्याला आला. मग त्याला सांगितलं की बाबा हा जो आहे
हा एकांगी विचार आहे, तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नको हं. आणि त्याच्यासाठी हे कर, मग तुला काही होणार नाही. आता त्याचं वय 65 आहे. आणि मेंटली तुम्ही त्यांना डाऊन आणता की एकदम जेव्हा ते हायपर झालेले असतात तेच की तेव्हा मग. हे म्हणजे म्हणलं ना ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही हेही काम होतं ना तुमच्याकडनं. आपले मी तर म्हणते हे आपल्या भारतातले जे काही ज्योतिष आहेत ते मानसोपचार जास्त काम करतात. त्यांना काउन्सिलिंगच करतात. एक वेगवेगळ्या प्रकारे ग्रहांच्या आधारे त्यांना ते काउन्सिलिंगच करावं लागतं. लोकांच्या एवढे प्रश्न ऐकून म्हणजे तुझ्याकडे मला नाही वाटत उत्तर घेऊन कोणी आलेलं असेल, प्रश्नच घेऊन सगळे आलेले असतील आणि प्रश्न ऐकून तू कधी डिस्टर्ब होत नाहीस? हेही गुरुजींचेच आशीर्वाद म्हणायचं. त्यामुळं तसं अशी काही म्हणजे तिथं मी ज्या वेळेस त्या खुर्चीत बसलेली असते, लॅपटॉप समोर असते, त्यावेळेसच ते विचार राहतात. तिथून उठले लॅपटॉप बंद होतो त्या क्षणी मी स्वतःला त्या विषयापासून डिपार्ट करून टाकते. त्यामध्ये ते विचार परत येत नाही. हे सांगितलं ना, हे थोडस कसं झालं, आता जवळजवळ माझ्या 25 वर्ष झाल्या आहे. ते एक रुटीन पडल्यासारखं झालंय. आणि हे आपलं उपासना म्हणायची, गुरूंचे आशीर्वाद, स्वामी समर्थांची कृपा, त्याच्यानीच मी ह्या सगळ्यात. आणि तुझी तुझ्या म्हणजे करण्यावर ज्योतिष शास्त्राचा जो तू अभ्यास केलास किंवा ज्या तळमळीने तू लोकांना सगळं म्हणजे इतकं पॉझिटिव्ह आणि अत्यंत सकारात्मक ती आपल्याला उपाय पण सांगते आणि जे काही आपल्या आयुष्यातलं जे काही आहे निगेटिव्हिटी तर आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्न घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाता, पण ती सांगण्याची जी एक पद्धत आहे ती अत्यंत तिची सात्विक आहे. म्हणजे तुमचा प्रश्न सुद्धा तिथे डायल्यूट होऊन जातो. आणि माझा स्वतःचा असा अनुभव आहे आणि ती म्हणते ना ते मला खूप पटलं की ते मानसोपचार तज्ञ जास्त म्हणजे ज्योतिष शास्त्रापेक्षाही ते आपल्याला मानसिक हे खूप करतात, आपल्याला डायल्यूट करतात आणि आपल्याला शांत करत नेतात. अशी जेव्हा भविष्य व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतात, आणि मला तर ती ॲज अ मैत्रीण म्हणून भेटलेली आहे, माझ्या खूपशा प्रश्नांना ती खूप असं हसून खेळून किंवा खूप लाईट करून सोडते. आणि मला असं नेहमी वाटतं की माझ्या जगण्यातला एक ती छान भाग झालेली आहे. म्हणजे माझा एक लेख होता की सार्थ जगण्यातले निस्वार्थ कोपरे म्हणून एक माझा, तर त्यातला एक तो निस्वार्थ कोपरा आहे की मी एनी टाइम तिला हाक मारू शकते, माझा एखादा प्रश्न तिला सांगू शकते आणि ती अशी चुटकीसरशी मला काही नाही, ह्याच्यात तू जास्त विचार करू नको, हे असं कर तू तसं कर. आणि खरंच आहे तो 8 दिवसांनी तो प्रश्न, कारण का प्रश्न काळाच्या ओघात मागं पडत जातो आणि परिस्थिती निवळत जाते. आणि हा जो निवळ आहे त्याच्यावर हे तुरटी फिरवायचं जे काम करतात ते हे लोक करतात. आणि म्हणून म्हणले की मला तरी खूप चांगले अनुभव आलेले आहेत, कारण का मी हिला सोडून मी अजून कुठे काही ट्राय केलेलं नाहीये. तर श्रोते हो, आजचा हा विषय सहज हलका फुलका ह्याच्यातूनच घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवाल. परत भेटूया. धन्यवाद. नमस्कार.